नमस्कार मित्रांनो, आज आम्ही रानात आलो ज्वारी काढण्यासाठी. इथली ज्वारी काढून झालेली आहे, तर हिचे कणस छाटायचे. तर आता कणस छाटून गावात सूर्या मावळस्तवर पाऊस पण यायच्या बारीत आहे. खाली जायचे, परत बुचाडं लावायचे. ते बुचाडं लावल्याच्या नंतर हरभरा पण जाकाय जायचे. वर इकडच्या साईडला हरभरा आहे, तर हरभरा पण जाखून यायचा आहे. इकडे बघा, ह्यो गहू पण काढाय आलेला आहे. आपल्यावाला गहू पण उद्याच्याला काढून घ्यायचा आहे. समृद्धी तिथं जेवण करते लिंबाखाली. तबा कधी दिसती का तुम्हाला? बघा, समृद्धी जेवण करते. आताच मी बाजारून आलोय. तिथं पाऊस यायला लागल्यामुळं मी लवकरच आलो रानामध्ये. चला म्हणलं आता रानात आपल्याला हरभरा ते झाकून टाकायचा आहे. चला आता तुम्हाला इकडं दोन आंब्याचे झाडं लावलेली आहेत मित्रांनो. आपण हिरवं जी दिसतंय का, हे ज्वारीचे ताटं तिथं लावलेली इथं दोन आंब्याची झाडं. इकडं आपली बैलगाडी सुटलेली आहे, बैल बांधलेली आहेत. तिथं बैलगाडीला दोन शेळ्या बांधलेल्या आहेत. चला आता पुढे जाऊ. तुम्हाला आपलं गवत पण दाखवतो मी, गोपी किसान गवत. काय म्हणते समृद्धी? काही नाही म्हणत तू. चला आता आपल्याला गवत दाखायचंय. हा, नग दाखायचं गवत कमून. हा, बैल दाखवतो मी. इथं आपले बैल बसलेले. इथं एक बैल बसला, एक उभा आहे. हे आपलं गवत आहे मित्रांनो. चला आता इकडं चला. बघू शकता, इथं शेळीचं करडू बसलेलं आहे. शेळी बाटूक खाती. इथं पण काही ज्वारीचे कणस काटून टाकलेले. इथं त्या तळवाटाखाली ही काय म्हणते तर हरभरा आहे. हरभरा झाकून टाकलेला आहे पाऊस यायला लागला म्हणून. हा दिसतोय, हा पण गहू आपलाच आहे. हा पण काढायला आलेला आहे.